राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसूत जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 900 साड्या होलसेल दरात. प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजारवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलास शेठ गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. चला गड्यानो भविष्यासाठी रेल्वेसाठी लढू. चला गड्यानो भविष्यासाठी रेल्वेसाठी लढू. चला गड्यानो भविष्यासाठी रेल्वेसाठी लढू. तर घरात आपण बसू, तर घरात आपण बसू, कैक पिढ्यांच्या दोषी ठरू, कैक पिढ्यांच्या दोषी ठरू. तर घरात आपण बसू, कैक पिढ्यांच्या दोषी ठरू. तर घरात आपण बसू, कैक पिढ्यांच्या दोषी ठरू. झुक झुक गाडी आलीच पाहिजे, झुक झुक गाडी आलीच पाहिजे, जन आंदोलन करू. चला गड्यानो भविष्यासाठी रेल्वेसाठी लढू. चला गड्यानो भविष्यासाठी रेल्वेसाठी लढू. चला गड्यानो भविष्यासाठी रेल्वेसाठी लढू. पंख छाटण्याचा डाव त्यांचा मोडून आता काढू. पंख छाटण्याचा डाव त्यांचा मोडून आता काढू. चला गड्यानो भविष्यासाठी रेल्वेसाठी लढू. चला गड्यानो भविष्यासाठी रेल्वेसाठी लढू. चला गड्यानो भविष्यासाठी रेल्वेसाठी लढू. जर घरात आपण बसू, कैक पिढ्यांच्या दोषी ठरू. घरात आपण बसू, कैक पिढ्यांच्या दोषी ठरू. जर घरात आपण बसू, कैक पिढ्यांच्या दोषी ठरू. जर घरात आपण बसू, कैक पिढ्यांच्या दोषी ठरू. झुक झुक गाडी आलीच पाहिजे, झुक झुक गाडी आलीच पाहिजे, जन आंदोलन करू. चला गड्यानो भविष्यासाठी रेल्वेसाठी लढू. 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 झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आज या संगमनेर येथे एक निर्णायक आंदोलन होत आहे. पुणे नाशिक आमच्या हक्काचा रेल्वे मार्ग यांनी शिर्डी, नागपूर, संभाजीनगर साठी बदललेला आहे आणि त्यासाठी हा रेल्वे मार्ग आमच्या हक्काचा, आमच्या भावी पिढीच्या भविष्यासाठी आपल्या अकोला तालुक्यातून आणि संगमनेर तालुक्यातून एक निर्णायक आंदोलन आज संगमनेर येथे होत आहे. तरी मी या सरकारला आव्हान करतो, फडणवीस साहेब, रेल्वे मंत्री साहेब, अजून तुम्ही जागेवर या. हा आमचा हक्काचा रेल्वे मार्ग तुम्ही घेतलेला आहे. शिर्डी, नागपूर साठी हा रेल्वे मार्ग तुम्ही बदललेला आहे. तरी हा रेल्वे मार्ग आमच्या हक्काचा रेल्वे मार्ग तुम्ही द्या. तुम्हाला अहिल्यानगर पुणे नवीन रेल्वे मार्ग करायचा आहे. शिर्डी साठी अजून 10 रेल्वे मार्ग करायचे, अजून 10 रेल्वे मार्ग करा. पण त्याला पुणे नाशिक हे नाव ठेवू नका. माझं तुम्हाला हे आव्हान आहे. आणि आमच्या अकोले संगमनेर तालुक्यातून रेल्वे मार्ग जाणार म्हणजे जाणार. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपण पुणे नाशिक रेल्वे सरळ मार्गेच व्हावी यासाठी खरं तर एक भव्य आणि प्रचंड अशा प्रकारचं जन आंदोलन, जन आक्रोश आपण खरं तर या ठिकाणी पाहत आहोत. खरं तर 2021 पासून खरं तर या गोष्टीचा पाठपुरावा आणि या गोष्टीसाठी आपण आंदोलन करत आहोत. 2021 ला आपण
अकोले तहसील समोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर 2024 ला गारगाव पासून अकोले तहसील पर्यंत पायी 3 दिवसाचा दिंडी लॉंग मार्च आपण काढला होता. त्यानंतर 2025 मध्ये 2026 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये बोटा या ठिकाणी देखील आपण फार मोठ्या प्रकारचं नॅशनल हायवेचं रास्ता रोको या ठिकाणी केला होता. त्या अनुषंगानं तत्कालीन त्या ठिकाणी आपल्याला पालकमंत्री असेल, आमदार साहेब असतील, या सर्वांनी आपल्याला शब्द देऊन आपण या गोष्टीमध्ये एक सकारात्मक पाऊल उचलू असे या प्रकारचं या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलं होतं. परंतु त्याही मोर्चामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर नवले साहेब हे म्हटले होते की या ठिकाणी ही सगळं नुसतं आश्वासन घेऊन हे आपण चालणार नाही तर लेखी घ्यायला पाहिजे होतं. परंतु आम्ही भावनिक झालो आणि त्यावेळेस आपण आश्वासन लेखी न घेता यांच्या भावनिक आश्वासनाला बळी पडून आपण ते आंदोलन थांबवलं आणि त्या आंदोलनाची गत या डॉक्टर साहेब सांगितले त्याप्रमाणे झाली की यांनी या ठिकाणी सर्व प्रकारचे वेळकाढूपणा केला. या ठिकाणी आम्हाला मिटिंग दिल्या, त्या ठिकाणी पालकमंत्र्यांबरोबर मिटिंग झाली, मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग झाली. परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं जे बोलणं होतं ते विसंगत होतं पूर्णपणे. एका अधिकारी जे बोलत होता दुसरा अधिकारी वेगळा बोलत होता आणि ह्याच्यामध्ये काहीतरी डाव आणि गोड बांधलेला आहे त्याही वेळेस आमच्या लक्षात आलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही थांबलो नाही. त्या अनुषंगाने या ठिकाणी या परिसरातील आपण सिन्नर पासून तर चाकणपर्यंत प्रत्येक आमदार असतील, प्रत्येक लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणी सर्व रेल्वे कृती समिती असतील यांच्याशी सततपणे संपर्क साधत राहिलो आणि सत्यजित दादांनी या ठिकाणी अतिशय चांगलं आणि भरीव असं पाऊल उचललं. त्यांच्या हाकेला या सर्व महामार्गावर येणारे सर्व तालुक्यातील सर्व आमदार असतील, सर्व खासदार असतील, सर्वांनी अतिशय भरघोस असा साथ दिला. सर्व जनतेमध्ये या ठिकाणी खरं तर आज हा क्रांती दिवस आहे, आदिवासी क्रांती दिवस आहे. आज या दिवशी खरं तर या जनतेने आज क्रांती केलेली आहे. स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या अधिकारासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी ही जनता पेटून उठली आहे. ही खरं तर फार मोठी गोष्ट आहे. मी या ठिकाणी माझी विकास क्रांती सेना पूर्णपणे या आंदोलनामध्ये सहभागी झालो. विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून जानेवारी महिन्यामध्ये गोटा या ठिकाणी फार मोठं आंदोलन आपण उभं केलं होतं आणि त्यानंतरचं हे आंदोलन होण्यासाठी खरं तर या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक आमदारांनी अतिशय भरीव अशी भूमिका घेतली आणि आपला पुणे आणि नाशिक जो हायवे आहे त्याच्या संलग्न जो रेल्वे मार्ग जात होता, जातो पहिला जो डीपीआर होता, जो सँक्शन सर्वे होता, त्याच सर्वेप्रमाणे ही रेल्वे झाली पाहिजे यासाठी खरं तर या पुणे आणि नाशिक मधील सर्व जनता जागृत झाली. त्याबद्दल खरं तर मनातून आनंद वाटतोय. अर्धा विजय तर आपला याच ठिकाणी मिळालेला आहे. मी सर्वांना नक्कीच मनापासून सांगू इच्छितो की आपण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील मावळे आहोत. हजारोच्या करोडोच्या या मुघली सैन्याला फरशा पाडून आपण स्वराज्य उभं केलंय. तर हे तर आपल्या स्वराज्यामध्ये या ठिकाणी आपल्या हक्कासाठी आपण लढतोय आणि ही रेल्वे आपल्याला मिळवणं काहीच अशक्य नाहीये. ही रेल्वे आपण मिळवणार आणि मिळवणारच. खरं तर या छत्रपतींच्या शिवरायांच्या मावळ्यांना काही अशक्य नाही. एवढ्या मोठ्या संख्येने खरं तर या ठिकाणी हे आंदोलक या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. या मुर्दाड आणि कानामध्ये सरकारला माझी विनंती आहे, तुम्ही वेळेत जागे व्हा, तुम्ही जो अहमपणा दाखवताय, तुम्ही जी दांभिकता दाखवताय ही या सर्वसामान्य जनतेपुढे चालणार नाही. कारण ही लोकशाही आहे, सर्वांना आपला अधिकार मागण्याचा हक्क आहे आणि तुम्ही जर त्यांचा हक्कावर देखील असाल तर ही जनता रस्त्यावर उतरेल. रस्त्यावरच नव्हे तर या पुढचे आंदोलन हे अतिशय दाहक या ठिकाणी मंत्रालयासमोर असेल आणि त्यावेळेस तुम्हाला मंत्रालयातून सुद्धा लोक बाहेर पडू देणार नाहीत. आम्हाला आमचा न्याय हक्क सांगता येतो, मागता येतो आणि मिळवता देखील येतो. एवढेच मी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की अरे कोण म्हणतात देणार नाही. आज वरून पाऊस सुरू आहे तरी उत्साहात मोठ्या संख्येने लोक इथे जमलेले आहेत. हे लोक जमले त्याच्या मागे त्यांचे तळतळे तळमळे की हा रेल्वे मार्ग संगमनेरचा जो आहे पळवला गेलेला आहे तो याच मार्गे झाला पाहिजे. हा रेल्वे मार्ग झाल्यामुळे इथल्या लहान लेकरापासून तर अगदी म्हाताऱ्या माणसाच्या आरोग्याच्या व्यवस्थेपर्यंत सगळे प्रश्न सुटणार आहे. स्वातंत्र्यापूर्वीपासून आतापर्यंत हा रेल्वे मार्ग होऊ शकला नाही. हा रेल्वे मार्ग लागलेला असताना पहिल्या असताना काही लोकांनी मध्ये अडथळे आणून तो रूट बदलायला लावला. त्यानंतर परत दुसऱ्या कोणाला तरी जाग आली, त्याने आता तो रूट तिसरीकडूनच करायला लावला. या सगळ्या याच्यात मुख्य जो उद्देश आहे तो भरकटला जातो, ज्यात लोकांचं, शेतकऱ्यांचं, या उद्योगधंद्यांचं, रोजगाराच्या प्रश्नाचं व्यापक स्वरूपात सुटणार आहे प्रश्न या सगळ्या राजकारणामुळे तो रेल्वे मार्ग मागे राहत आहे. आता लोक थांबणार नाही. म्हणजे राजकीय नेते यवत पुढाऱ्यांनी काही करू, लोकांनी हे आंदोलन हातात घेतलं आणि लोक आता हे आंदोलन पुढे घेऊन जातील. त्याचीच ही झलक आहे. लढेंगे, जीतेंगे, लढेंगे, जीतेंगे.
महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.